नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये एक असे ठिकाण आहे जेथे श्री चक्रधर स्वामींनी जवळपास 10 महिने वास्तव्य केले होते। 12व्या शतकामध्ये श्री चक्रधर स्वामी श्री क्षेत्र खोपडीहून या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी स्वामींचं पवित्र पर्व झालेलं आहे। या ठिकाणी स्वामींनी एक दिवाळी साजरी केलेली आहे। श्री चक्रधर स्वामी हे महानुभाव पंथाचे संस्थापक होते। आजही त्यांच्या पवित्र वास्तव्याचे स्मरण आपल्याला येथे होते। अतिशय सुंदर मंदिर आहे आणि मी तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवणार आहे, मंदिराविषयी पूर्ण माहिती देखील सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। या श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष यांच्याकडून आपण या मंदिराविषयी थोडीफार माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। दंडवत प्रणाम। मी घनश्याम महानुभाव सिन्नर येथील श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टचा मी अध्यक्ष आहे। या ठिकाणी 12व्या शतकामध्ये श्री चक्रधर स्वामी श्री क्षेत्र खोपडीहून या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी स्वामींचा मुक्काम 10 महिन्याचा आहे। फार मोठा मुक्काम आहे आणि असे बरेचसे स्थान आहे की ज्या ठिकाणी स्वामींचा जो मोठा मुक्काम आहे त्यामधलं एक सिन्नर प्रमुख स्थान आहे। या ठिकाणी स्वामी आपल्या भक्तगणांना माहिती द्यायचे किंवा त्यांना उपदेश करायचे आणि या ठिकाणी स्वामींचं पवित्र पर्व झालेलं आहे। या ठिकाणी स्वामींनी एक दिवाळी साजरी केलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी दवना पर्वाचा मोठा कार्यक्रम दरवर्षी होत असतो। ते स्वामींचा भक्तगणांनी दवना या ठिकाणी वाहिलेला आहे। तर 7 एप्रिल हा दिवस आमचा दवना पर्वाचा असतो। आतापर्यंत 12 वर्ष झाली आमच्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दवना पर्वाचा कार्यक्रम साजरा झालेला आहे। तसंच संतोषमणी निर्मित रुक्मिणी स्वयंवर या ठिकाणी त्याची सुरुवात आणि शेवट या ठिकाणी झाले आहेत। या संपूर्ण भारतामधनं या स्थानाला दर्शन घेण्यासाठी दूरदूरून लोक येतात। विशेषतः दिल्ली, पंजाब, राजस्थान किंवा इकडून हैदराबाद या ठिकाणून या ठिकाणी दर्शनासाठी स्वामींच्या दर्शनासाठी येतात। हे अतिशय जागृत असं स्थान आहे। लोकांची भावना आहे। खेडोपाडीचे या ठिकाणी आमच्या जवळजवळ नाशिक जिल्ह्यातील सर्व खेड्यापाड्यातील या ठिकाणी भाविक मोठ्या सद्भावनेने या ठिकाणी येतात आणि स्वामींचं दर्शन घेतात आणि त्यांना खूप मोठी प्रचिती या ठिकाणी आलेली आहे। विशेषतः या लोकांना भूतबाधा वगैरे असे दुखणं असतात अशी लोक या ठिकाणी 10 दिवस किंवा 21 दिवस किंवा 1.25 महिना नाही झालं तर जवळजवळ 2.5 महिने या ठिकाणी राहतात आणि त्यांना या परमेश्वराच्या कृपेने त्यांना गुण येतो आणि या ठिकाणून ते नीट होऊन जात आहे। असे बरेचसे वेळे माझ्या स्वतःच्या कारकिर्दीमध्ये या ठिकाणी आलेले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने ते सुखाने आपल्या घरी गेलेले आहेत। असंही आमचं सिन्नर महास्थान आहे। या महास्थानाला भिलमड असं नाव आहे आणि या ठिकाणी 400 वर्षापूर्वी भिलमड नावाचा राजा या ठिकाणी होता आणि त्या राजाच्या नावावरनं या स्थानाला भिलमड असं नाव पडलेलं आहे। या ठिकाणी खूप लीळा आहे, तेवढा विस्ताराने सांगू शकत नाही मी, पण या स्वामींचं खूप महत्वाचं स्थान आहे। तर आपण जरूर या सिन्नर स्थानाला जरूर भेट द्या। आम्ही आपलं जरूर स्वागत करू। दंडवत प्रणाम। धन्यवाद। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात याचाच अर्थ तुम्हाला व्हिडिओ आवडलेला आहे। त्यामुळे अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।